अहिल्यानगरमधील कोटला गावामध्ये काल मुस्लिम समाजानं रास्ता रोको करत आंदोलन केलं आणि या आंदोलनावेळी गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला। यानंतर शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता। मात्र दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। तसंच दैनंदिन व्यवहारही शांततेमध्ये सुरू आहेत। इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। मुस्लिम समुदायाकडून या रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला आणि काही काळानंतर रास्ता रोकोवर उग्र रूप घेतल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता। त्यामुळे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांना मोठा पोलीस बळ बोलून घेऊन या ठिकाणी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली होती। मात्र आज सर्वत्र परिस्थिती ही शांततापूर्ण आहे। दुकानं उघडलेली पाहायला मिळत आहे। त्यासोबतच सगळं जी रहदारी आहे ती देखील सुरळीतपणे सुरू आहे। एकूणच शहरातील वातावरण सध्या शांततामय आहे। मात्र पोलिसांनी देखील आपला पोलीस बंदोबस्त कायम ठेवलेला आहे। शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।